सोलापूर जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आलाय। 35 पैकी 14 साखर कारखाने बंद झालेत। यंदाच्या ऊस गाळप हंगामात आतापर्यंत 1,55,00,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालं असून 1,31,00,000 क्विंटल साखरेचं उत्पादन झालेलं आहे। भिवंडी तालुक्यातील भोकरी गावात गारपिटीमुळे तुरीच्या शेंगांना कीड लागली। तुरीच्या रोपांना आलेला बहर गळून पडलाय, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। कोकणातील हापूस आंब्याच्या नुकसानीचा पंचनामा करणार असल्याची माहिती फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली। हापूस आंब्याला आलेला मोहर खराब हवामानामुळे काळा पडल्यानं आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन मंत्री गोगावले यांनी दिलं आहे। वाशिम जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे। अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी हरभऱ्याची काढणी करतायत। बदलत्या हवामानामुळे काढणी प्रक्रियेला वेग आला असून शेतकऱ्याची लगबग सुरू आहे।